Education. I also spoke to the editor Times of India, Rajesh Menon. And there was no means for me to find out it was an interview or not. But it could have caused harm to his image. की बाबा येदो व्हडलो सिनियर ऑफिसर गोंयकार ताका हे कायदे कशे खबर नाशिल्ले पूण तसो तो प्रकार न्ही. And if I have caused any harm to his image, I ask for forgiveness. I am sorry for it. Speaker sir, हाजेर स्टार्ट करता हांव डिमांड नंबर 34 स्कूल एज्युकेशन. स्कूल एज्युकेशनान इश्यू स्टार्ट जाल्लो आनी हो पसून हांवें स्टेटमेंट आतां पयलीं केला हो NEPचेर. स्पीकर सर, NEPचे जर गायडलायन्स आनी कितें वाचलें आमी, इफ यू गूगल NEP, they say that NEP proposes the revision and revamping of all aspects of education structure, including its regulation and governance, to create a new system that is aligned with the aspirational goals of the 21st century education, including sustainable development goals. Speaker sir, NEP lays particular emphasis on development of creative potential of each individual. So हे NEP म्हणल्यार स्पीकर सर अशें सादें न्ही आनी तें अशें झूप करून आमी पयले हांव फर्स्ट आयलो रेसीन म्हणपाची वस्त न्ही. एक व्हडलो कॉम्प्लेक्स इपॉक मेकींग स्टेप जातून इंडिया कॅन बिकम विकसीत म्हळ्यार वी कॅन कम्पीट इंटरनॅशनली. सो हें स्पीकर सर जातना हांवें ताजेर थोडें जें कितें इन्फॉर्मेशन कलेक्ट केलां, इन्क्लुडींग थ्रू सम ऑफ देयर एक्सपर्ट्स, इज दॅट लँग्वेज 1, लँग्वेज 2 आसता आनी ताजे खातीर स्पीकर सर लँग्वेज 1 जर कोंकणी वा मराठी आसली जाल्यार लँग्वेज 2 इंग्लीश आसता. हें आतां फर्स्ट स्टँडर्डाचें सांगता हांव. सो हातूंत पयलो एस्पेक्ट असो येता की टिचर्स हॅव टू बी ट्रेन्ड to have a transition from Konkani in Devanagari script to English in Roman script. टिचरांक पयलीं ट्रेनिंग जावंक जाय. स्पीकर सर, म्हाका दिसता हाजेर फोकस आमच्या सरकाराचो जावंक ना. कित्याक वेबसायट जर तांणी पळयली जाल्यार अनिल सामंत म्हणून हू लीड्स द कमिटी हॅज नॉट, देर इज नो ट्रेस ऑफ दॅट फावंडेशन कमिटी रिपोर्ट ऑन द वेबसायट. दुसरे सगळ्यांचो मेळटा हो रिपोर्ट मेळना स्पीकर सर. मागीर आमी कितें जाता, देन वी आर गोईंग टू इंटू न्युमरल्स. न्युमरल्स म्हणटा तो इंटरनॅशनल सेट, म्हळ्यार कोंकणीन एक असो आसता तो एक असोच आसचो पडलो. इंटरनॅशनल सेटान आमी वतात आनी 6वेक जेन्ना पावता तेन्ना थर्ड लँग्वेज इंट्रोड्यूस जाता. ऑल्सो वोकेशनल जेनेरीक एंड आर्ट म्हळ्यार हें स्कील बेस्ड एज्युकेशना खातीर एटिट्यूड्स एंड एप्टिट्यूड्स डिवेलप करपाचो पयलो स्टेप स्पीकर सर. थर्ड लँग्वेज खंयची जावंक शकता? हिंदी, मराठी, संस्कृत, उर्दू, कन्नड. स्पीकर सर, 9वेक पावतकर वोकेशनल स्पेशलायझेशन म्हणटा तें सुरवात जाता. म्हळ्यार स्पेसिफीक स्कील बेस्ड ट्रेड लायक लेट्स से केटरिंग धरया, आनी दीस इज गवर्न्ड बाय अ नॅशनल स्किल्स क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्क NSQF. आतां तशें पळोवंक गेलें जाल्यार हें फक्त ह्या सरकाराचेंच काम न्ही. दीस इज अ वर्क इन प्रोग्रेस. दीस हॅज बिगन इन 2014 आनी मागीर 2019 तें एडॉप्ट हांगा जावपाक लागलें. स्पीकर सर, म्हणजे ते टायमार 9वेक तूं 3 लँग्वेजीस तुका आसता आनी 3 मेन सब्जेक्ट आसतात, मॅथ, सायन्स आनी सोशल सायन्स. स्पीकर सर, हांगा इंटर डिसिप्लिनरी एरिया म्हणटा ती भितर येता, वीच इज एनवायरमेंट, कन्जर्वेशन एंड सस्टेनेबिलिटी. चड करून ही 9वी ती 10वेक. एसेसमेंट आहा तो आउटकम बेस्ड लर्निंग एसेसमेंट. हें सगळें नवें स्पीकर सर. हें पयलीं आमी आयकूंक ना. बट आय हॅव डन एन अमेरिकन ग्रेडिंग सिस्टम कोर्स वीच इज CGPA. सो मातशें आमकां कितें खबर आहा, बट गोंयाक म्हाका दिसता हें नवें. आतां 9वेक आनी 10वेक सेमिस्टर सिस्टम येता, म्हळ्यार 40 मार्क ऑब्जेक्टीव, 40 मार्क सब्जेक्टीव, 20 मार्क इंटरनल एसेसमेंट आनी 1 क्रेडीट म्हळ्यार 30 वरां आनी भुरग्यांक 40 क्रेडीट वर्साक करपाक जाय. 6वेच्यान PG मेरेन, पोस्ट ग्रॅज्युएट मेरेन स्पीकर सर. आतां 11वे 12वेक इन डेप्थ स्टडी जाता. 2 लँग्वेजीस, 4 सब्जेक्ट इन ग्रुपिंग्स. स्पीकर सर, हांगा इश्यू जातलो जे हांवें त्या दिसा मुखेलमंत्र्याक म्हणिल्लें की इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ द इन्स्टिट्यूशन कूड बिकम अ मेन प्रॉब्लम इन द इम्प्लिमेंटेशन ऑफ NEP. स्पीकर सर, हाजेर हांव एक मुख्यमंत्र्याक सांगूंक सोदतां की वर्कलोड कांय कमी जायना. वर्कलोड कमी जाला NEP जावन म्हणटा तें खंयच प्रूफ जायना. सो तशें जाल्यार वाय डू यू रिफ्यूज NOCs फॉर परमनंट पोस्ट?
एज्युकेशन डिपार्टमेंटान स्पीकर सर एक पर्टिक्युलर मनशाक मेळचो पडटा आनी तो मेळ्यारूच तुका तो हें मेळटा तुका परमनंट पोस्ट सँक्शन जाता नाजाल्यार जायना. हें मायकल लोबो त्या दिसा सांगतालो कोण तरी कितें म्हणटालो तो ताका तें नांव म्हाका बिगिनींग ऑफ द एज्युकेशन डिमांड्स ऑन द आय डोंट वॉन्ट टू पोल्यूट द एटमॉस्फियर बाय युजींग दॅट नेम बट ही इज दॅट स्पीकर सर. आतां आर्ट एज्युकेशन धर आर्ट एज्युकेशनान अशें धरुया की हांव म्युजीक करूंक सोदतां स्पीकर सर. लास्ट टायम एन इन्स्टिट्यूशन हॅज बीन गिवन मेंटेनन्स ग्रांट आनी तो एनहान्स केल्लो केन्ना. सो म्युजीक जर हांव शिकतलो जाल्यार थंय तसो स्टुडियो जाय स्पीकर सर. सो तुका खूब कडेन अशें जावचें पडटलें की 9वी आनी 10वी थोड्या इश्कोलांतली बंद करून दुसरे एडेड स्कुलांक थंय हाडचें पडटलें. दीस कूड बी द नेक्स्ट थिंग दॅट ही वील हॅव टू से बट इज नॉट रेडी टू से इट एट दीस मोमेंट बिकॉज इट वील बी शॉकिंग म्हणून. स्पीकर सर ताका स्पेशल बजेटरी प्रोविजन NEP एडॉप्ट करपा खातीर आसपाक जाय आशिल्लें वीच वी कॅनॉट सी इन दीस कोर्स इन दीस बजेट. स्पीकर सर समग्र शिक्षा अभियानाक कॉन्ट्रॅक्ट तुमी रिन्यू करनात सॅलरी इन्क्रीज करनात. मुखेलमंत्री पसून येस म्हणल्यार म्हाका दिसता फायनान्स डिपार्टमेंटांतलो भटाक प्रॉब्लेम आहा कितें आहा तो म्हाका खबर ना पूण म्हाका कळना इतले बारीक लोकांक तुमी कितें टार्गेट करता ते. सॅलरी वाडयली मरे. वाडयली न्ही तें तुजें एक डिसिजन तुवें घेतलां पुणून तें तुका तूं हें करना कितें करता तें ताणें हांवें आयकलां ते भशेन फायनान्स डिपार्टमेंटान ऑब्जेक्शन घातलां आफ्टर द गव्हर्मेंट हॅज टेकन हें ती वोगीच उलयना हांव म्हाकाय खंयच्यान इन्फॉर्मेशन कलेक्ट करून उलयता हांव स्पीकर सर. स्पीकर सर हांगा इश्यू येता आतां NEPच्या हाजेर हो एक जनरलायज जर केलें जाल्यार अंगणवाडी आनी प्रायमरी स्कुलांचेर तूं कितें करतलो. विल यू मर्ज अंगणवाडीज वीथ गव्हर्मेंट प्रायमरी स्कुल्स. Will they be incorporated into the foundational stage or are you ignoring the foundational stage? When you are setting rules and regulations, केन्ना ते करतलो तूं प्रायमरी एज्युकेशना खातीर. स्पीकर सर हांकां सगळ्यांक तुवें रेजिस्टर करपाक लायली रेजिस्टर जातकर फुडले स्टेप्स तुमी कांयच घेवंक ना. स्पीकर सर हाजे अर्थ असो जाता की पयलीं तूं इम्प्लिमेंट करता आनी मागीर तूं चिंतता कितें करुया काय म्हणून. स्पीकर सर NEP म्हणटा ती पॉलिसी लॉन्च जाल्ली 2020 तुवें इम्प्लिमेंट केली 2023-24. स्टियरींग कमिटी फॉर्म जाली फेब्रुवारी 2024. पयली मिटींग स्टियरींग कमिटीची जाली मार्च 2024. स्पीकर सर ते मिटिंगेक मुखेलमंत्री एबसेंट आशिल्लो. म्हाका दिसता मुखेलमंत्री इलेक्शनान बिजी आशिल्लो. स्पीकर सर 9th स्टँडर्डाच्या भुरग्यांक टिचरांक दे आर फायंडींग इट डिफिकल्ट टू कोप विथ द ट्रेनिंग ऑन वन सायड एंड टिचींग ऑन द अदर. सेम टायम तांकां करचें पडटा. स्पीकर सर टीचर्स आर फायंडींग इट डिफिकल्ट टू प्लॅन देयर लेसन्स. तांकां अशें दिसता की इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट्स आनी वोकेशनल सब्जेक्ट्स डिले करूंक जाताले आनी एटलिस्ट शूड हॅव बीन इम्प्लिमेंटेड वन एट अ टायम. स्पीकर सर ट्रेनींग एप्रिलान कित्याक जालें ना. इलेक्शना खातीर तुमी बिजी आशिल्ले अशें जाल्यार 19,000 भुरग्यांचो फुडार तुमी एक इलेक्शना खातीर धोक्यान घाल्लो आहा. स्पीकर सर सिलेबस फॉर एनवायरमेंट स्टडीज हो फायनलायज जालो. म्हाका कळटा ते भशेन 2 ते 3 चॅप्टर तुमी सर्क्युलेट केल्या. स्पीकर सर पयले वर्सान तुवें कंटेंट म्हणटा तो सर्क्युलेट केला म्हणल्यार सिलेबस बुक्स रिफरन्स मटेरियल. दुसऱ्या वर्सान तुज्यान करूंक जातालें की NEP लेसन प्लॅन सेमिस्टर प्लॅन मल्टिपल चॉयस हें तुवें स्टार्ट करूंक जातालें. हें दोनूय बरोबर करून रश कित्याक केली. कितें अशें हें ताकतीक आहा की यू हॅव टू बी द फर्स्ट. स्पीकर सर हे हातून टिचर घुसपल्यात आनी खूब सिनियर टीचर VRS घेवपाचे तयारीन आहा अशें म्हाका कळटा. स्पीकर सर स्पीकर सर हायर एज्युकेशनान एक मेजर इश्यू म्हणटा तो की डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन डिसायड करता खंयचे कोर्स तुवें घेवप. मेजर आनी मायनर कोर्सीसाचो चॉयस ते दितात. स्पीकर सर NEP म्हणटा तें जें आशिल्लें NEP म्हणटा तें बेजिकली वॉज अबाउट फ्रिडम ऑफ चॉयस की भुरग्यान चूज करप. डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन चूज करूंक शकना. स्पीकर सर कॉम्बिनेशन मेजर आनी मायनर कोर्सीसाचें इज अ चॉयस ऑफ द स्टुडंट्स नॉट डायरेक्टेड हायर एज्युकेशन. हें कित्या खातीर आसूंक शकता. कोण तरी एक टोटोफोर्ड टीचर आसतलो ताजें काम वचचें न्ही म्हूण तुमी भुरग्यांक तो कोर्स शिकोवंक लायतात. स्पीकर सर अशें जालें जाल्यार हें डिग्रेडेशन जातलो एंटायर एज्युकेशन सिस्टमाचो आनी लोक गोंय सोडूंक लागतले. स्पीकर सर हें हांवें पयरूय त्या दिसा रेज केल्लें मुखेलमंत्र्याक हाजेर क्लियर आन्सर दिवचें. आनी हांव आनी एक मागता स्पीकर सर हातूंत गोल्स आहात हायर एज्युकेशनान 2 वर्सांचे 5 वर्सांचे 10 वर्सांचे.
एक नेक्स्ट 1 इयरान सगळे प्रिंसिपल अपॉइंट करचे पडटले. इंटर्नशीप बेस्ड कॉलेज प्रोग्राम्स इंट्रोड्यूस जावचे पडटले. युनिव्हर्सिटी अँड कॉलेजीस हॅव टू प्रिपेअर एन इन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंट प्लॅन. स्पीकर सर, गव्हर्मेंट हेच NEPचो पर्पजूच डिफीट करता बाय चुजींग द सब्जेक्ट्स ऑफ अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स. स्पीकर सर, हें म्हाका दिसता डायरेक्टरेट प्री डिसायड करता सब्जेक्ट कॉम्बिनेशन, हें कंप्लिटली रॉंग. आनी म्हाका दिसता सरकारान हाजेर क्लियर येवपाक जाय. सरकार कितें स्टेप्स घेता, इन्क्लुडींग फंडींग, टू सी दॅट ऑल दीस 16 टार्गेट्स आर कंप्लिटेड इन 2 years. हें फुडल्या वर्सान मेरेन कशें जातलें? मुखेलमंत्री नेक्स्ट स्टियरींग कमिटीक वतलो, रिस्पॉन्सिबिलिटी घेतलो, हें बी ताणें सांगूंक जाय. स्पीकर सर, स्पीकर सर, हायर एज्युकेशनाचें बजेट 589 crores 553 crores जालां, म्हणल्यार 7% डिक्रीज जाल्या. गोवा स्कॉलर स्कीम म्हणटा तेजें एलोकेशन 1 कोटीच्यान 50 लाख जालां. भाऊसाहेब बांदोडकर स्कीम फॉर हायर एज्युकेशन फॉर ऑर्फन स्टुडंट्स 5 लाखाच्यान 2 लाख जालां. ग्रांटीन एड सॅलरीज ऑफ गोवा युनिव्हर्सिटी 78 crores 72 crores जाल्या. म्हळ्यार NEP खातीर कमी स्टाफ लागता अशें कितें आसा? स्पीकर सर, स्पेशल असिस्टंट्स टू गोवा युनिव्हर्सिटी एलोकेशन 2 कोटीच्यान 5 लाख जालां. असिस्टंट्स टू नॉन गव्हर्मेंट कॉलेजीस 250 कोटीच्यान 240 कोटी जाल्ले आहा. स्पीकर सर, अशें खूब आहा. एक बॅचलर इन मिडिया म्हूण कोर्स आहा. म्हाका एक मारियो पिमेंत म्हूण ताणें सजेस्ट केल्लें की BSc BEd आनी BA BEd सावथ गोवान जावंक जाय. आनी फक्त एकूच कोर्स आहा, कॉलेज आहा म्हणटा पेडण्यां. सो सावथ गोंयचे लोक पेडण्यां वचचे. तुमी सगळे टुरिस्टांकूय पेडण्यां वच म्हणटा आनी आमकांय ते शिकपाकूय पेडण्यां वच म्हणून अशें जावंक शकना. आमी सावथाक तुमी नाका म्हणटा. ना ना ना, हांवें नाका म्हणूंक तशें. हांव कित्याक नाका म्हणटलो? तुका सगळें नाका म्हणना हांव. खूब गोश्टी कर म्हणटा, पूण तें तूं आयकना. स्पीकर सर, म्हाका दिसता आतां टॅक्निकल एज्युकेशनाचेर येता. फास्ट करता. स्पीकर सर, तुमी आज हें करून नाकात, बेल बीन मारपाक त्रास घेवं नाका. हांवूच म्हाका बेल मारता. एक शुभम कामत म्हणून म्हज्या म्हऱ्यान आयलो. स्पीकर सर, हे भुरग्यान एक म्हाका पॉयंट आवट केलें की एक CGPA म्हळ्यार क्युम्युलेटीव ग्रेड पर्सेंट एवरेज म्हणून कॅल्क्युलेशन जें आसता, इट वॉज टेकिंग इंटू अकाउंट ओन्ली द 4 semesters इन्स्टेड ऑफ 8 semesters. 4 सेमिस्टरांचेंच करचें म्हणून. कोविडाच्या टायमार स्पीकर सर तांणी तें चेंज केलें. चेंज करून अशें जावपाक लागलें की जो डिप्लोमाचो डिग्रीन येता ताका 6 सेमिस्टरान कॅल्क्युलेशन जाता, आनी डिप्लोमाचो मनीस जो आहा ताका डिग्री परत चड मार्क मेळूंक लागता. जो डिग्रीन भितर सरला, 12वेन चड शिकून चड मार्क घेवन, ताका फायनल रिजल्ट जेन्ना येता इंजिनियरिंगाचो तेन्ना तो कमी जाता. सो ताजे कॅरियर प्रॉस्पेक्ट फुडें काबार जाता. स्पीकर सर, सो ताजे खातीर हांव मागतां की पॅन्डेमीक एफेक्टेड बॅचा खातीर पसून हो CGPA स्कोर तांणी रिकॅल्क्युलेट करचो फॉर द 4 semesters लायक बिफोर. तांकां बरो स्कोर घेवन दी आनी तांकां बरे जॉब तांचेच घेवन दी. सरकारान जॉब दिवपाची गरज ना तांकां. स्पीकर सर, मेडिकल कॉलेज आनी डेंटल कॉलेजूय हातून येता. हेच हायर एज्युकेशनान येता. डिमांड नंबर 35. तातूंत एक ऑब्जर्व जाता. स्पीकर सर, फक्त 10 स्टुडंट GMCन आनी एकूय स्टुडंट न्ही म्हळ्यार 0 students इन गोवा डेंटल कॉलेज have been admitted under reserved category for persons with disability. But this is a little shocking. Speaker sir, इतलें जेन्ना पर्सन फॉर डिसेबिलिटी खातीर करपाक लागला जाल्यार गेले 5 वर्सान म्हळ्यार 2019 ते 2023 डेंटल एकूय डेंटिस्ट डिसेबिलिटी आशिल्लो मनीस जावंक ना, जावचो ना. GMCन 10 स्टुडंट 5 वर्सान जाल्ले आहा. दिस इज अ व्हेरी कन्सर्निंग फॅक्ट. स्पीकर सर, स्पीकर सर, खूब जाणांक मार्कशीट एक सेमिस्टराची मार्कशीट दुसऱ्या सेमिस्टरान मेळटा. इव्हॅल्युएशन फीज आनी रिव्हेरिफिकेशन फीज स्टँडर्डायज जावपाक जाय. मेडिकल कॉलेज आमच्या अंडर येना, DHEच्या अंडर येना. ना ना येना. दॅट इज डिमांड आयज न्ही तो. कित्याक अंडर हेल्थ. कसो येतलो हेल्थ? एडमिशन रे, एडमिशनाचे हायर एज्युकेशनाच्या अंडर येतलें न्ही एडमिशन. हेल्थ डिपार्टमेंट एडमिट खंय करता? एडमिशन जे आपण एडमिशनाचें उलयता हांव. एडमिशन ते ओगीच तुका कोण एडवायस दिता पळय थंयच्यान टेक्निकल एडमिशन जी आहा पळय स्पीकर सर, ही टेक्निकल बोर्ड जो आमचो करता पळय तेच्या अंडर येता. तेच्यानी एप्लाय. अरे पण ते हेल्था अंडर येना, ते एज्युकेशनाच्या अंडर येता. त्या एड्युकेशनाच्या अंडर येता. बट डिसेबिलिटी मनशान एप्लाय करूंक ना जाल्यार मेळटलें कशें? स्पीकर सर, डिसेबिलिटीचो मनीस एप्लाय करचो ना अशें न्ही. हाजे पयलीं तुवें सरकाराच्यो व्हडल्यो व्हडल्यो वस्तू सांगल्यो
की डिजेबिलिटीच्या मनशांक दिव्यांग म्हणून आमी एक्सेप्ट केले, आमी तांचे भितर गेले, आमी हें केलें तें केलें. हातून अशें जावंक शकता, अवेरनेस जावंक ना, जावंक शकता. तूं कित्याक एडमीट करना तें? स्पीकर सर, हाजो क्लियर अवेरनेस आनी हाजो ट्रान्सपरंट प्रोसेस आमी फॉलो करता. स्पीकर सर, जो अवेरनेस मुखेलमंत्र्याक आहा तो अवेरनेस एक बारीक भुरगो काणकोणान जो शिकता ताका ना. हो इशू हांव पॉयंट आवट करूंक सोदतां. हांव आज आमदार, म्हाका अवेरनेस खूब आसतालें. ताका हांवें अवेरनेस कितलें आहलें, ताका कोण हेल्थ म्हूण सांगलें, ताणें हेल्थ म्हणून आमकां सांगलें. बरें जालें हांवें परतें कावंटर केलें म्हणून. नाजाल्यार हेल्थ म्हणून सांगून हांव बसपाचो ओगी. आमच्या कानान घालूंक मेळना स्पीकर सर अशें. स्पीकर सर, आतां एक स्कूल एज्युकेशनाचें बजेट 4% इन्क्रीज केलां. जस्ट 4% इन्क्रीज. इन्फ्लेशन जर कन्सिडर केलें जाल्यार नेट एलोकेशन 0 जाता. स्पीकर सर, NEP रिफॉर्म्स तुमी केल्ले आहा. फक्त 1% इन्क्रीज इन एलोकेशन ऑफ सॅलरीज फॉर गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल्स इतलेंच जाल्लें आहा. फंड फॉर प्री प्रायमरी 56 लॅक्साच्यान 48 लॅक्स जाल्या, म्हळ्यार 15% डिक्रीज जाल्या. समग्र शिक्षा अभियानाक तशा तशें दवरला स्पीकर सर. पार्ट टायम इन्स्ट्रक्टरांक प्रॉमीस केल्ले ऑक्टोबर 2021 तांचो कॉन्ट्रॅक्ट रिन्यू जातलो एवरी इयर विथ सॅलरी स्पीकर इन्क्रिमेंट. सर, बजेट खंयचे कमी करूं ना आमी. तांचे बजेट इन्फ्रास्ट्रक्चराचें बजेट PWDक दिला, म्हणून तो हांगासर तुका कमी दिसता. इतकोच आसा. पयलीं इन्फ्रास्ट्रक्चरचो बजेट भितर दिसतालो. स्पीकर सर, proposal for enhancement of salary of part-time instructors, file number GSS-EST-ATR-EC meeting GSS-5/23-24. तूं म्हणटा बजेट सरप्लस आहा. हांवें तुका क्लियर कट फायलीचो नंबर दिल्लो आहा. तुवें उतर तुजें राखपाक जाय. स्पीकर सर, तुजें हांवें डेट सांगता तुका. तुवें ऑक्टोबर 2021 ताका उतर दिलें. उतर कितें दिलें की कॉन्ट्रॅक्ट आपूण रिन्यू करतलो आनी सॅलरी इन्क्रिमेंट दितलो. तुवें तुजें उतर राखूंक ना. आनी म्हजें काम हें पॉयंट आवट करप. स्पीकर सर, स्पीकर सर, ग्रांट्स फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, हें addresses the needs of children with disabilities. Traveling allowance, escort allowance, uniform, stationery, equipment for all special children through 33 special schools and catering the educational needs in 56. ताजे 1,50,50 लाख जाला. पयर तूं निलेश काब्रालाच्या बर्थडेक गेलो, ते सगळें बरें आयकलें, इश्कॉल बेस्ट. हांवूय गेल्लो थोडे दीस पयलीं. सगळें बेस्ट. तांकां ट्रान्सपोर्टाचें हें कर. खंय केला? निलेशाच्या भाशणाक हांव राविल्लो. कितें उलयता काय म्हणून. निलेशाक सांगलां आसतलें काय वायट उलोवनाका म्हणून. सगळें बरेंच उलय म्हणून. सो स्पीकर सर, सरकार इनसेन्सिटीव म्हणून दिसूंक जायना. आज हांव ओपोजिशन म्हणून तुमी म्हणटाले हो चड उलयता म्हणून. पूण सरकार मुखेलमंत्री जेन्ना थंय वता तेन्ना इमिजिएट रिजल्ट तांकां मेळपाक जाय. एंड दीस इज वॉट वी एक्सपेक्ट फ्रॉम यू. स्पीकर सर, वोकेशनल कोर्सिसांचो ग्रांट 50 लाख गेल्या वर्सा आशिल्लो, ह्या वर्सात 35 लाख जाला. स्पेशल ग्रांट्स फॉर कोंकणी मराठी स्कूल 6 कोटीच्यान 2 कोटी जाला. स्पीकर सर, आतां कितें कोंकणी बंद करून गुजराती बी स्टार्ट करता म्हाका कळना हें कित्याक तें. स्पीकर सर, इश्कॉलांचें एक सेंट फ्रांसीस झेवियर स्कूल भाटपाल म्हणून आहा, ताका 8वी ते 10वी परमिशन मेळचें अशें म्हणून सरकारा कडेन ते झगडटात. स्पीकर सर, हांवें एक क्वेश्चन घाल्लो. थंय 2 रिमोट विलेजीस आहा म्हणून सांगलें. एक पेडण्यां तोर्मास म्हणून आनी एक भाटपाल काणकोण. तांकां ग्रांट्स दिवंक ना. स्पीकर सर, हें म्हाका एज्युकेशन डिपार्टमेंटाच्या उत्तरान मेळटा. स्पीकर सर, हे स्कुलान म्हाका दिसता मिटिंगूय घेतिल्ली. एक मिसअंडरस्टँडींग जाल्लें आहा. थंय म्हणटात तांकां सांगता डिपार्टमेंट की अंडरटेकींग दिलें डायसेशन एज्युकेशन सोसायटीन की स्कूल वील बी युजींग इट्स ओन फंड्स. आतां चॅक करूंक गेले जाल्यार डायसेशनान केन्ना अशें अंडरटेकींग दिवंक ना. SFX स्कुलानूय केन्ना दिवंक ना. आनी हें अंडरटेकींग खंयच्यान एज्युकेशन डिपार्टमेंट वयर काडटा तें कळना. हें डायरेक्ट ते इश्कॉलाचेर अन्याय आसता. स्पीकर सर, हांव मागता की ते स्कुलाक SFX स्कुलाक रिकॉग्नायज करचें. बालरथ म्हाका दिसता रिप्लेस करपाक जाय. एक्सिडेंट जालो जेन्ना बाळे जातकर आमी सगळे उठले. आमी न्हिदून उठूंक जायना. आमी जागे आसूंक जाय. स्पीकर सर, हें आदलो मुखेलमंत्री बाब लक्ष्मीकांत पार्सेकारान तुका म्हणिल्लें आहा की बालरथ आमचे अशें सामकें कोमानशें गेल्ले भशेन आहा अशें दिसता. स्पीकर सर, नवोदया इश्कॉल म्हणटा तें वाळपय जें आहा तांचो एक लँड डिस्प्यूट आहा आनी तांची केस हायकोर्टान आहा ती एक्सपिडायट जावंक जाय. ह्या इश्कॉलान 340 भुरगे आहा. 45 टिचींग आनी नॉन टिचींग स्टाफ आहा. स्पीकर सर, फंड नवोदय विद्यालय समिती न्यूयॉर्क
न्यू दिल्लीन बंद केल्लें आहा. म्हाका न्यूयॉर्क बी येवपाक लागलें. हे दिसान बॉस्टन बिस्टन आयकून न्यूयॉर्क येता न्यू दिल्लीच्या जाग्यार. स्पीकर सर, फंड मेजर रिपेर्स एंड मेंटेनन्साचे बंद केल्ले आहा. लँड डिस्प्यूट आहा की सगळ्यांनी कोणे तरी 1,19,000 स्क्वेअर मिटर जमीन आल्वारा टायटलाची ही केली आहा म्हणून हांव मागतां की हायकोर्टान एक्सपिडायट करपा खातीर मुखेलमंत्र्यान स्टेप्स घेवचे. कॉन्ट्रॅक्ट टिचराचे थोड्या आमदारांनी रुलींग सायडींतल्यानी उलयलां की कॉन्ट्रॅक्ट टिचर एज्युकेशन अशें फिल्डान तांकां सॅलरी म्हयन्यांनी मेळना, 6 म्हयन्यांनी एकदां मेळटा. हें सारकें न्ही. तांकां तांची सॅलरी दिवंक जाय, तांकां सॅलरी तांची टायमार दिवंक जाय. स्पीकर सर, प्रायमरी स्कुलान पिवन्स आनी MTS स्टाफांक 7th पे मेळना, ती 7th पे तांकां दिवंक जाय. स्कूल लायब्ररियनांक सॅलरी 14,000ची मेळटा आनी तांकां फक्त 10 म्हयन्याची सॅलरी मेळटा. ही म्हाका दिसता एक स्कीम 2015 स्कीम टू सँक्शन लायब्ररियन्स टू गव्हर्मेंट एंड गव्हर्मेंट एडेड एंड सेकंडरी स्कूल्स म्हणून दिल्ली. ही हातूंत जॉब सिक्युरिटी कांय ना. एप्रील आनी मे म्हयन्यान तांकां सॅलरी मेळना. हे कशें अशें गव्हर्मेंट स्थानीक मनशाक अन्याय करता तें म्हाका कळना. स्पीकर सर, फिजिकल एज्युकेशन टिचर तुमकां खबर आहा फिजिकल एज्युकेशन टिचर कितले आसात ते. एक इश्कॉलान जर हांव फिजिकल एज्युकेशन टिचर आसा आनी हांव सिनियर मोस्ट आहा जाल्यार हांव त्या इश्कॉलाचो हेड मास्टर कित्याक जावंक शकना? कित्या खातीर जावंक शकना? हें सरकारान म्हाका दिसता सांगूंक जाय. एक सिनियर फिजिकल एज्युकेशन टीचर इश्कॉलान हेड मास्टर कित्याक जावंक शकना? अशे खूब केसीस जाल्ल्यो आहा की फिजिकल एज्युकेशन टिचर सिनियर आहा पूण ज्युनियर मनीस हेडमास्टर जाता. कित्याक फिजिकल एज्युकेशन टिचराक हेडमास्टर जावंक दिना एज्युकेशन डिपार्टमेंट. कितें तरी आसा. तू जावपाक जाय म्हणटा. जावपाक जाय म्हणटा. बरें जे फेवरा ना. ना 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 इट्स नॉट अ क्वेश्चन ऑफ दीस. इट इज अ क्वेश्चन ऑफ पॅरिटी. स्पीकर सर, एक कोण सिनियर आहा ताका न्याय मेळूंक जाय. आमी ना म्हणून. बरें स्पीकर सर, एक जे लायब्ररियन पोस्ट पेडणे आनी वाळपय आहा ते वेकंट आहात. तूं चॅक कर ते बरात ते. एक आतां ट्युशन सिस्टम आयला. जो कोण हातून वतलो, कोण तो प्रोफेशनल कॉलेजींनी वतलो तो कसली एकेडमीज डिक्लेअर करता. स्पीकर सर, तांची एवरेज फी 90,000 to 1,00,000 रुपया आसता ट्युशन फी. आनी आवय बापायचेर एक प्रेशर येता. प्रेशर कितें की ते ट्युशनान जर तूं जॉयन जालो ना जाल्यार म्हजो भुरगो मॅडिकलाक पावचो ना. आनी हाजे खातीर स्पीकर सर एक नवो क्लास सिस्टम तयार जाला. आमी जाती काडल्यो, आमी धर्म सगळे एक जाले. आमी लोवर क्लास आनी अपर क्लास, रीच आनी पुअर हें एज्युकेशनान माननात. पूण हातून हो सिस्टम एक भितर येवपाक लागला. हातून सरकारान कितें तरी ताका म्हाका दिसता सोल्युशन काडपाक जाय. स्पीकर सर, इन्फ्रास्ट्रक्चर जे स्पेशल निड्साक आहा गेल्या 2 वर्सान बजेट 10 कोटी रुपया आसा. पूण स्टेप्स फॉर कन्स्ट्रक्टिंग अ न्यू वोकेशनल बिल्डींग 100 स्टुडंट्स आर सिटींग एट होम बिकॉज दे डोंट हॅव अ स्कूल बिल्डींग. स्पीकर सर, म्हाका दिसता तांणी मागलें पर्वरीन दिवचें म्हणून पूण जमीन तांकां दिली ना. स्पेशल निड्साची दुसरी इश्कॉलां आहा ती आनी उलयल्या. गुजराती समाज स्कूल म्हणटा तें खूब करता आमच्या मतदारसंघात. दिगंबराकूय टच जाता ते. दे स्पेंड 5 crore rupees, रिक्वायर अनदर 3 crore rupees टू कंप्लीट द बिल्डींग. तांकां आरे गुजरात्यांकूय तुमी न्याय दिना. म्हाका दिसलें गुजराती चलयता म्हणून मरे देश हे. तांकां तर दिया मरे. आनी ते बरें काम करतात स्पीकर सर. हे 2 गुजराती येवचे पयलीं ते काम करताले. सो तांकां तरी ते 3 कोटी रुपया दियात. स्पीकर सर, 30 इश्कॉलांतले फक्त 7 इश्कॉलांचे CCTV कॅमेरा चलतात. 10 स्कुलां कडेन प्ले ग्रावंड ना. 14 स्कुलांनी 63 स्टाफ मागिल्ले आहा. ह्यो एमेनिटीज तांणी दिवपाक जाय स्पीकर सर. स्पीकर सर, एक नॅक म्हणटा तेजें स्कॅम जाल्लें आहा NAAC. स्पीकर सर, गव्हर्मेंट कॉलेज प्रिंसिपल पोस्ट साखळे, पेडणे, केपें, खांडोळा आनी मडगांव बोड्डा 2 वर्सां जालीं वेकंट आहा. सगळे प्रिंसिपल ऑफिशिएटींग आसा. हे पोस्ट केन्ना भरतले ते सरकारान सांगूंक जाय. वॉट इज द क्रायटेरिया फॉर अपॉइंटमेंट ऑफ कॉलेज वायस प्रिंसिपल्स? स्पीकर सर, गव्हर्मेंट कॉलेज साखळेन विलिंगनेस मागले सिनियर फॅकल्टी कडेन अपॉइंट केले वायस प्रिंसिपलांक. खांडोला कॉलेजीन एक कसलेच प्रोसिजर फॉलो करूंक ना. बायपास केल्ले आहा सिनियरिटी आनी वायस प्रिंसिपल अपॉइंट केल्या. गव्हर्मेंट कॉलेज केपें इज विदाउट वायस प्रिंसिपल. फीज कलेक्टेड बाय कॉलेजीस आर एक्झॉर्बिटंट, अनजस्टिफाईड. स्पीकर सर, खांडोळान TYB एक 500 रुपया लॅबॉरेटरी फी म्हणून लायता. BA लॅबॉरेटरी कसली आयली?
BA इन लॅबॉरेटरी येना न्ही स्पिकर सर, BSc इन लॅबॉरेटरी येता. ते कितें सांगतले तांकां? ना ही लॅबॉरेटरी म्हणल्यार कितें सायकॉलॉजी आनी जॉग्रफी शिकोवपाक म्हणून. ही सायकॉलॉजी आनी जॉग्रफी शिकोवपाक लॅबॉरेटरी जाल्यार तुमी 820 रुपया तांकां आनी सेपरेट लायतात. कितें लायतात स्पिकर सर? जिमखानाक 500 रुपया लायतात. सो गव्हर्मेंट स्कुलांय कॉलेजीय बी फी लावपाक लागल्यो सेपरेट सेपरेट. स्पिकर सर, हें दीस इज नॉट जस्टिफायड. आतां हें कॉलेज खांडोळाचें कॉलेज NAAC रिकॉग्निशनाक गेलें 11 आनी 12 जुलैक. आमचे बोड्डेची कॉलेजीची ट्रेडमील हाडून खांडोळा दवरली दाखोवपाक कितें की आमचे कडेन जीम आहा म्हणून. हें चॅक करा स्पिकर सर, नाजाल्यार तुमकां कळटली एक्झॅक्ट जर चॅक केली थंयची ट्रेडमील हाडून हांगा दवरल्या. तुका टार्गेट करना हांव तें, इट्स अ कॉलेज. स्पिकर सर, 500 रुपया लायब्ररी फी म्हणून घेतात. भुरग्यांक सिटींग अरेंजमेंट ना, नेट फेसिलिटी ना. NAAC कमिटी जेन्ना लायब्ररी ते विजीट करता तेन्ना लायब्ररीची टेबलां, चेअर्स, न्यूजपेपर रॅक ही सगळी आमची बोड्डेच्यान हाडल्या. तो व्हरपी जो आहा तो म्हजो मनीस, ताणें म्हाका सांगिल्लें आहा की बाबा ही व्हेल्या ती 2 दीस दाखोवपाची आनी परती हाडपाची म्हणून. ताजे फुडें तुका हांव हें दाखयतां, तुजें आर्ट म्युजियमांतल्यान हें सगळें हें हाडिल्लें आहा. हाडून ओगी थंय दवरलां दाखोवपाक की सगळें आमचे कडेन आहा म्हणून. खरें कांय नाच तें. स्पिकर सर, एक हें म्हणल्यार अशें की डायरेक्टरेट ऑफ आर्ट एंड कल्चर पाटो ताजे सगळे आर्टिफॅक्ट्स हाडून ते थंय दवरले टिमीक इम्प्रेस करपाक की आमचे कडेन सगळें आसा म्हणून. आनी हें तुका फोटो एविडन्स हांव दितां. ते आर्ट एंड कल्चर आनी खांडोळा हें कनेक्शन जर गोविंद गावडेक लागता तें म्हजी चूक न्ही, पूण हांव ताजेर तशी कांयच चार्ज करना. स्पिकर सर, दीस इज अ मॅटर फॉर एज्युकेशन डिपार्टमेंट. स्पिकर सर, जेन्ना ही NAAC कमिटी खांडोळा आयली तेन्ना एक कंप्लेंट तांकां मेळ्ळी की हें मॅनिप्युलेशन जालां, अनएथिकल प्रॅक्टीस फॉलो जाता म्हणून. सो गोंयचे जनतेक स्पिकर सर जाय की खांडोळाच्या प्रिंसिपलान कितें रिप्लाय कितें दिली ती कळपाक जाय. हें हांव आतां हांगा टार्गेट करून तुमकां सगळें सांगता अशें अशें जालां म्हणून. ते रिप्लाय तरी दिवंक जाय न्ही स्पिकर सर. आतां स्पिकर सर, जे वोटर जाता 18 वर्सांचो पावता ताका खांडोळा युनिफॉर्म घालपाक लावपाक लागले. आमी स्पिकर सर 10वेक आसतना युनिफॉर्म घालनासले. बरें न्ही हें, सांगपाक कळ्ळें व्हडलें न्ही हें, पूण आमी तसले मातशे तवनास भुरग्यान पडटाले कॅटेगरीन. 18 वर्सां जातकर युनिफॉर्म घालप हें खंयचें स्पिकर सर? हाजेर व्हडलो आवाज जालो. ताजे बोवाळान मदीं पयशेय घेतले आनी युनिफॉर्माचे बोवाळ जातकर रिफंड करचे पडले. सो आतां म्हाका दिसता स्पिकर सर हें सारकें न्ही. असलें जेन्ना जाता म्हणजे एज्युकेशन कॅन बी सडनली मेड इन टू अ बिजनेस. दीस डज नॉट बिकम प्रॉपर. स्पिकर सर, मायन्स डिपार्टमेंटाचेर हांव येतां आनी डायरेक्ट मुखेलमंत्र्याक प्रश्न करता की डायरेक्टर ऑफ मायन्साचें एज्युकेशनल क्वॉलिफिकेशन आनी एक्सपिरियन्स कितें? स्पिकर सर, कॉम्पिटंट म्हणून आसता जो एक्ट तांचो आहा तो म्हणटा की क्वॉलिफिकेशन एंड एक्सपिरियन्स रिक्वायर्ड टू बी कॉल्ड एज कॉम्पिटंट to manage the affairs of the mining department. What is this competence? Who is presently the competent officer in the mining department? Why technical cadre posts of higher grades are not filled on date? Speaker sir, senior geologist म्हणटा तुमचे कडेन आहा. मुखेलमंत्री सांगता हें ऑक्शन, हो ब्लॉक ऑक्शन जालो, तो ऑक्शन जालो. सिनियर जिओलॉजिस्ट ना स्पिकर सर. कोण जिओलॉजिकल रिपोर्ट करता हे मिनरल ब्लॉक्स ऑक्शन करपाक? कोण करता? जर सिनियर जिओलॉजिस्ट ना जाल्यार कोण करता स्पिकर सर? तुजो मायन्स डायरेक्टर कॉम्पिटंट आहा जिओलॉजिकल रिपोर्ट रिव्यू करपाक? जी एक एजन्सी करता और टेक्निकल मनीस करता तो. स्पिकर सर, तुजो डायरेक्टर इज ही साउंड टू टेक डिसिजन्स एज अ कॉम्पिटंट ऑफिसर? वॉट इज द रोल ऑफ द डायरेक्टर अंडर MMDR when they say that a competent officer has to chair the post? स्पिकर सर, सगळे दुसरे स्टेटींनी टेक्निकल ऑफिसर आसता डायरेक्टर पोस्टान, हांगात नॉन टेक्निकल GCS केडर ऑफिसर आहा. स्पिकर सर, आतां येदें व्हडलें मायनींग जेन्ना सुरवात जाता आनी जेन्ना बाब निलेश काब्राल म्हणटा की तुमी गोंयची माती मुवमेंट आनी क्लावड अल्वरिसा बरोबर बसून मायनींग सुरवात करपाक सोदात म्हणून, तेन्ना हांव एक विचारता स्पिकर सर, हो मायनींग लिजीस ज्यो जातात ताजो मायनींग प्लॅन कोण एप्रूव करता? तुजे डायरेक्टराक कॉम्पिटन्स आहा क्वॉरींग प्लॅन लीज होल्डरान सबमीट केलो तो एप्रूव करपाक? क्वॉलिफिकेशन एंड एक्सपिरियन्स रिक्वायर्ड बाय ऑफिसर टू अप्रूव कॉलिंग प्लॅन हें आसा? स्पिकर सर, हें म्हाका दिसता कांयच ना. सो
डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टर हातून केडर ऑफिसर दवरून जे कोण टॅक्निकल ऑफिसर कॉम्पिटंट आहात तांकां तातूंत कित्याक घालनात हो एक प्रश्न येता स्पिकर साहेब. कित्याक फुडें जर मायनींग स्कॅम म्हणून कितें जालें जाल्यार ताजेर हो प्रश्न येतलो. कित्याक 35,000 कोटीचे स्कॅम तुमी पचयले. ते 35,000 कोटीच्यान 3,500 जालें 3,500च्यान. Under Rule 16, I would like to move the motion to extend the duration of sitting of House by 2 hours. The motion is that the sitting of the House be extended by 2 hours. Those in favor of the motion may say aye. Aye. Those against may say no. Ayes have it, ayes have it. The motion is adopted. The duration of sitting of the House be extended by 2 hours. Continue. स्पिकर सर एक क्वॉरिंग बिरिंग जाता. तुमचोच सावड्डेचो आमदारान एक लक्ष्मी शिंदे म्हणटा जें ड्रावनींग डेथ गेले असेंब्ली सेशनान म्हळ्यार गेले जुलय पॉयंट आवट केल्लें. कितें एक्शन घेतली? आतां हातून अशें दिसता की डबल इंजीन सरकारांक रुलींग आमदारांची कांय अर्थ ना, चड जाल्या ते. सो तांकां व्हडलें कोंत ना दिसता म्हाका. स्पिकर सर, सारांश मायनिंगाचो इतलोच की मायनिंग डायरेक्टर क्वॉलिफायड आसपाक जाय, तो कॉम्पिटंट आसपाक जाय एज पर एक्ट, आनी हांगा ते ना. सिनियर जिओलॉजिस्ट म्हणटा पोस्ट वेकंट आहा, एक नॉर्मल जिओलॉजिस्ट तुमचे कडेन आसा, सर्वेयर तुमच्या डिपार्टमेंटान ना. तूं एम्पॅनल करता सर्वेयर्स. आतां मुखेलमंत्र्यान सांगलें की आपल्यान केला 4-5 पार्टीक म्हणून बिरेशाक उत्तर दिलें. पूण म्हाका दिसता जिओलॉजिस्ट आनी सर्वेयर जो कोण फिल्डान काम करता ताका एम्पॅनल केला जाल्यार केन्ना केला हांवें म्हाका डेट दिवच्यो. आनी स्पिकर सर, जितले ब्लॉक्स आतां लेटस्ट जे करतात, काळे ब्लॉक, होंडा ब्लॉक, तातूंत सर्वेयर कोण ताजें नांव तुमी सांगचें स्पिकर सर. स्पिकर सर, हांव आतां फास्ट डिमांड नंबर 37, 38, 39 म्हळ्यार गव्हर्मेंट पॉलिटेक्निकान वता. स्पिकर सर, NEPन एक प्रोविजन आहा की तूं जर डिसायड करता 4 year डिग्री कोर्सांतल्यान ड्रॉप आवट करचो आनी मदींच तूं डिप्लोमा कोर्सान येता जाल्यार इज दीस इक्वल टू अ पॉलिटेक्नीक डिप्लोमा सर्टिफिकेट? हें क्वेश्चन कितें हें म्हाका समजना स्पिकर सर. थोड्यांनी अशें केल्लें आसूंक शकता की 12वी केली मागीर डिप्लोमान गेले आनी डायरेक्ट एंट्री 4th year घेतली इंजिनियरींग कॉलेजीन, तांकां डिग्री मेळटली? हें मुखेलमंत्र्यान आन्सर करचें स्पिकर सर. पॉलिटेक्नीक कॉलेजींनी टॉयलेट फेसिलिटी ना, तांकां बसीज ना, गव्हर्मेंट पॉलिटेक्नीक पणजेक बसीज ना टायमली ट्रान्सपोर्ट जावपाक. सो स्पिकर सर, आतां डिमांड नंबर 41 आर्किटेक्चर कॉलेज, 44 गोवा कॉलेज ऑफ आर्ट. स्पिकर सर, अंडर NEP all colleges should have full-time principals. What is the status of the appointment of principals of this college? Pharmacy, Speaker sir. Pharmacyची building is in need of repairs. हे सगळे सांगतात स्पीकर सर. प्रपोजल आहा कॉलेज शिफ्ट करपाक फार्मसीचो. इफ इट इज सो, वाय इज इट पेंडिंग? स्पीकर सर, काल आमचे बाब मोविन गुदिनान सांगले की CSR फंड्स आमी हाडूंक शकता फार्मास्युटिकल कंपनी कडच्यान म्हणून. तुमचे कडेन जर फार्मसी कॉलेज रिपेर करपाक पयशे ना जाल्यार ते CSR फंड तांचे कडच्यान घेयात, मल्टीनॅशनल कंपनीचे, आनी कॉलेज रिपेर करा. आनी कॉलेजींतल्यान भुरगे जे भायर येतले तांकां तेच कंपनीनी जॉब दियात, तशें तरी करात. स्पीकर सर, कॉलेज फॅकल्टी फार्मसी कॉलेजीची 33 out of 39 सँक्शन पोस्ट्स हॅव बीन फिल्ड. उरिल्ले केन्ना जातले? प्रोक्युरमेंट ऑफ इक्विपमेंट्स, इन्स्ट्रुमेंट्स फॉर B.Pharm पेंडींग आहा, केन्ना कंप्लीट जातलें? स्पीकर सर, ह्यो फार्मास्युटिकल कंपनी भायल्यान लोकांक घेतात अशें म्हणून सगळ्यांनी उलयलेलें आहा. हांव मागतां की गव्हर्मेंट सीट्स वाडयना. कित्याक? इफ देर इज अ डिमांड, भायल्यान जर लोक हांगा घेवचे पडटा, सीट फार्मसी कॉलेजीचे वाडोवन तांकां वेर्ना बसयात. स्पीकर सर, स्पीकर सर, ह्या कॉलेजींक तुवें म्हळ्यार गव्हर्मेंटान परफॉर्मन्स बजेट दिवंक ना. आतां प्लॅनिंग स्टॅटिस्टिक्स स्पीकर सर, हें आधार एनरोलमेंट जो आहा ते सगळे आतां आमदार करपाक लागल्या. हें जाता कितें स्पीकर सर? एक म्हाका एक रोहित गोसावी म्हणटा ताणें आधार सेंटर मडगांवची कंप्लेन दिली. सेंटर आहा मातानी साल्दाना कॉम्प्लेक्सान. इट इज नॉट एबल टू केटर टू द डिमांड्स ऑफ द पीपल ऑफ सालसेत. एकूच मनीस, एकूच कावंटर आहा, एक अपॉइंटमेंट घेता फ्रायडे 10 AM फॉर नेक्स्ट वीक म्हणून ते आमदारांक करचें पडटा. स्पीकर सर, हांवें बॅक टू बॅक 2 कॅम्प्स घेतले पयर, सामके चॉकअप ब्लॉक, म्हळ्यार शेकड्यांनी लोक येतात. हाजो अर्थ कितें स्पीकर सर? हें तुमचें हें चलना, आधार एनरोलमेंट तुमचो सारको जायना. स्पीकर सर, हांवें बॉस्टन कन्सल्टींग म्हणटा तेजें पयर काडिल्लें गोवा विजन 2047 म्हणून. मुखेलमंत्र्यान सांगलें की तांणी सारकें करूंक ना आनी आपूण तांचें कॅन्सल करतलो म्हणून. मागीर आमकांय लेटर आयलें की 10 तारखेक कॅन्सल केलें म्हणून. स्पीकर सर, दिगंबर कामत आमदार आहा तुमचे बरोबर, आनी दिगंबर कामतीन एक विजन
डॉक्युमेंट केल्लो आपूण मंत्री आसतना जे मुखेलमंत्री आसतना तो कोणें केल्लो डॉक्टर रघुनाथ माशेलकर आनी डॉक्टर अनिल काकोडकरान केल्लो. डॉक्टर रघुनाथ माशेलकाराचें विजन ओ डॉक्टर अनिल काकोडकराचें विजन आमचे डॉक्टर प्रमोद सावंताक कोता घेना. ते भायलेंच एक कोण तरी फॉरेन विजन आसपाक गरज आहा हो म्हजो डायरेक्ट तांकां प्रस्न आहा. स्पीकर सर एक विजन डॉक्युमेंट 2030 म्हणून गव्हर्मेंट वेबसायटाचेर आसा विच इज प्रिपेर्ड बाय द डिपार्टमेंट ऑफ प्लॅनिंग स्टॅटिस्टिक्स एंड इव्हॅल्युएशन. 227 पानांचो डॉक्युमेंट आहा. हाजो इम्प्लिमेंटेशन खंय पावला, नवे डॉक्युमेंट करचे पयलीं ओल्ड डॉक्युमेंट खंय पावल्या ते सांगचे. तुमकां प्रायवेट कन्सल्टंट कित्याक जाय पडटा, कित्याक रिस्पेक्टीव डिपार्टमेंट करूंक शकना हेंय सांगूंक जाय स्पीकर सर. एक खंयचे तरी कारणां खातीर ई बाजार म्हणून जो आसा, ई बाजार म्हणटा तें इम्प्लिमेंटेशन हे प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स सारकें करना. स्पीकर सर 154 वेंडर्स आहा ई बाजाराचेर पूण फक्त 36 ऑर्डर्स दिश्टी पडटात वर्थ ओन्ली 17,000 रुपीज. पूण येदो व्हडलो शो करून ई बाजार केलो आनी हें कांयच जायना. म्हाका दिसता तें काडून तूं ट्रेड एंड कॉमर्साच्या अंडर दी हो ई बाजार, हो तुमी तो प्लॅनिंग स्टॅटिस्टिक्सान करूं नाकात. स्पीकर सर म्युजियमाची स्टेटस कितें आहा, स्टेट म्युजियम इन पणजे हो आतां डिमॉलिश करून जनरल एडमिनिस्ट्रेशनाची बिल्डींग येतली म्हणून आमी आयकल्लें. आतां तो कॉम्प्लेक्स पर्वरी शिफ्ट जाला. स्टेट म्युजियमाचें कितें जातलें? एक स्पीकर सर अशें आसता की मुखेलमंत्र्यान स्टेट म्युजियमान केन्ना गेल्लो हो म्हजो ताका डायरेक्ट प्रश्न आहा. मुखेलमंत्री थंय वचूंक जाय पयलीं, हांगा कोणाचे प्रश्न घेवन ते कोता येना. खंयचोय ट्युरिस्ट जेन्ना खंय वतात एक मस्ट विजीट म्हणटा तें आसता तें म्युजियम स्पीकर सर. सो म्युजियमाची इन्व्हेंटरी जाल्या. हांवें एक क्वेश्चन घाल्लो 101 LAQ फेब्रुवारीन. आन्सर अशें दिला की आमी कांयच इन्व्हेंटरी करूंक ना म्हणून. हाजो अर्थ कितें? प्रायसलेस आर्टिफॅक्ट्स जे थंय आसात ते डॅमेज जाल्या काय कोणें चोरल्या काय कोणें व्हरून घरान दवरल्या मागीर हाडपाक ताजें कांयच रिकॉर्ड तुमचे कडेन कांय ना. सो म्युजियम म्हणटा तो डिमांड 46 हाजेर तुमचो कंप्लीट निग्लेक्ट आहा हें क्लियर जाता स्पीकर सर. ट्रायबल वेलफेअराचेर हांव परतो डिमांड करता की ट्रायबल रिजर्वेशन जावचें. इलेक्शनाचे पयलीं तुमी सगळे एक जाले, तुमी होम मिनिस्टराक मेळ्ळे, फोटो काडलो, पेपरार घालो, सगळें जालें. आज ट्रायबल रिजर्वेशनाचे फुडें कांय जायना. क्वेश्चन मूव केलो जाल्यार तुमी सांगता गणेश गांवकारान जें माननीय आमदार गणेश गांवकारान जें रिजोल्युशन केल्लें तें युनॅनिमस आशिल्लें तें जालें म्हणून आनी तें डिस्कस करप ना. सो आतां हांव ट्रायबल रिजर्वेशनाचो इशू सोडटा की तुमी करतले अशें म्हूण धरया. आनी हांव जॉब रिजर्वेशनाचेर येता. टोटल 1136 वेकंट पोस्ट आसात जे ST लोकां खातीर रिजर्व आसात. स्पीकर सर हे पोस्ट भरूंक जाय ST लोकांक घेवन आनी एक मंथली रिपोर्ट आनी अपडेटेड रोस्टर म्हणटा तो पब्लीश जावपाक जाय. 1136 ट्रायबल भुरग्यांक जॉब मेळटा. हातून तुमचे सगळे ट्रायबल आमदार BJP बरोबर आहा पूण ते भुरग्यांक जॉब मेळना. कित्याक मेळना? हो पोस्ट भरनात तुमी, कित्याक भरनात? स्पीकर सर ट्रायबल सिटीजन हांकां कलेक्टरेट स्टाफ हॅरेस करता. ST सर्टिफिकेट जे आहा ते रिन्यू करपाक मागतात. रिन्यू करपाक तांकां सगळो प्रोसिजर परतो कर म्हणटात. अरे ताजे कडेन सर्टिफिकेट आसा ऑलरेडी, वॅलीड सर्टिफिकेट आहा. रिन्यू करपाक ताणें सगळें तें परतें कित्याक करप? तें इजी करा मरे तुमी. स्पीकर सर ना मागतात ते मागतात खंयचे कडेन मागतात पळयलां मरे. हांव तुका सांगता मरे पळय मिनिमम डॉक्युमेंटेशन एंड टायम म्हणटा तें डिक्लेअर केल्लें आहा पूण जायना. ते रिन्युअल करपाक सगळें पडटे साश्टीन जाता, मडगांव हें जाता, चॅक करता. स्पीकर सर 51 केसीस आहा एट्रॉसिटीज अगेन्स्ट ट्रायबल्स. अर्द्यो ह्यो केसीस आर बिफोर 21-22. स्पीकर सर गेल्ले फुडले 2 ते 3 म्हयन्यांनी सगळ्यो केसी डिस्पोज करता म्हणून मुखेलमंत्र्यान उतर दिवचें. ट्रायबल म्युजियम म्हणून बांदतले म्हणून सांगिल्लें, ट्रायबल भवन करतले म्हणून आनी आंबेडकर भवन करतले म्हणून. सगळें बजेटान बरें दिसता हें आयकुपाक. कितें जालां ताजें स्पीकर सर? सो बेजीक अशें जाता की केन्ना केन्ना अशें जाता की लॅक ऑफ इन्फॉर्मेशन. सो आमी अशें म्हणटात की ट्रायबल कम्युनिटींतले फ्रिडम फायटर आशिल्ले. ट्रायबल म्युजियमान तांकां प्रोत्साहन मेळचें. ट्रायबल वेलफेअर म्हणटा ताजे अप्रोच कम्युनिटीचो चेंज जावचो. हें सगळें डेटा कलेक्शन हातून जावंक जाय स्पीकर सर. हातून कांयच जावंक ना. प्रायवेट पब्लीक पार्टनरशीप, पब्लीक प्रायवेट पार्टनरशीप. एक कन्वेन्शन सेंटर दोनापावल जातलें म्हणून आशिल्लें. 2दा टेंडर जालें, टेंडर फ्लोट जालो, अवॉर्ड जालो आनी मागीर कॅन्सल जालो. म्हळ्यार तो PPP म्हळ्यार बाब मनोहर पर्रीकार म्हणटालो तेंच उतर अशें दिसता म्हाका. ते परते रिपीट करपाचें ना. स्पीकर सर मायनींग एक्टिविटी जाता. एक डिमांड 83 थोडो येता आनी मागीर काबार करता.
मायनींग एक्टिविटी जाता पूण मायनींग एक्टिविटी स्थानीक लोकांक फायदो जाता काय कितें हो प्रश्न आहा स्पिकर सर. म्हाका दिवचलच्या भुरग्यांनी एक लेटर बरयलेलें आनी म्हाका सांगिल्लें की मायनींग ट्रान्सपोर्टेशन मये विलेजींतल्यान जाता. शेतकरी प्रोटेस्ट करता, गांवकार प्रोटेस्ट करता की बाबा हें कितें आमचे शेतांय काबार ट्रान्सपोर्ट करपाकूय आमकां ना, तेय भायले आयल्यात आनी मिलियन्स ऑफ टन्स आर बींग ट्रान्सपोर्टेड म्हळ्यार कितें गांव खरो गिरेस्त पूण लोक गरीब. ही परिस्थिती स्पिकर सर थंय जाता. म्हाका दिसता हें जर सरकार ताजेर कांय करना आमी थंय जॉयन जातले आनी थंय तांकां तांचे बरोबर मायनींग एक्टिविटी ट्रान्सपोर्टेशन बंद करचें पडटलें. स्पिकर सर मायनींग डिपेंडंट आनी मायनींग अफेक्टेड म्हणटा ते लोकांक जर मायनींग रिस्टार्टाचो फायदो जायना जाल्यार मायनींग रिस्टार्ट करून कांयच फायदो ना स्पिकर सर. स्पिकर सर एक रुपेश आत्माराम गाड म्हणून ताणें म्हाका सांगिल्लें आहा की मुळगांव म्हणटा थंय 3,12,000 स्क्वेअर मिटर ऑर्चर्ड जमीन, जंय 300 काजू 550 कोकम 50 तिकुड्या सगळें आहा. हें वेदांतान जमीन हडप केल्या. प्रॉपर्टी 67/1 इन मुळगांव. 23 नांवां ऑक्युपंट कॉलमाचेर आहा. तांकां कॉम्पेन्सेशन मेळना, काय मेळना. वेदांता म्हणल्यार तुमचो हायकमांड जाल्लो आहा. स्पिकर सर सँड मायनींग रिवायव करूं येता बरे भशेन पूण नॉट विदावट युजींग मशीन. तुमी तुमचे कोण ते हे आहा ते कोण ह्युमन रिसोर्स सेक्युरिटी तांकां दवरात मशीन वापरना ते पळोवपाक. स्पिकर सर लॅटरायट क्वॉरींग म्हणटा ते जाता ते कांयच मिनरल फंडाक कॉन्ट्रिब्यूट करना. म्हणटकच खंय जर इन्सिडंट जाता लॅटरायट क्वॉरिंगान आनी कोण जर खवसता ना कितें तरी ताका डॅमेज जाता जाल्यार मिनरल फंड शूड नॉट बी यूज टू कॉम्पेन्सेट. स्पिकर सर लास्ट डिमांड जो हांव उलयतां इज अबावट सिवील एविएशन. सिवील एविएशनान आमी मागतात आनी आमचें कॉलिंग एटेन्शन येवपाचें आहा म्हणून तो चड उलयना पूण ड्युअल ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन म्हणटा तो आसपाक जाय. मोपा म्हणटा तो स्पिकर सर इज रनिंग ऑन लोन्स आनी इन्वेस्टमेंट इक्विटी इन्वेस्टमेंट नॉट रेवेन्यू. सो जे दिसा तांच्यो थोड्या वर्सांनी रेटी अश्यो ते वाडयतले की तांकां कम्पीट करपाक दाबोळी तेन्ना आसचें ना. सो दाबोळी कित्याक जाय की गोंयचे चड करून इवन नॉर्थ गोंयच्या लोकांक सवाय ट्रान्सपोर्ट जर जाय, सवाय एअरफेअर जाय जाल्यार दाबोळी कंपिटिशन उरपाकूच जाय. नाजाल्यार तुमी GMRाक गोंय सामकें वेटीक लायतात अशें दिसता. स्पिकर सर GMR म्हणटा तें रेवेन्यू कलेक्शनान क्लियर ना. ते सब लीज करतात. KFCक सब लीज केलां. GMR हॉस्पिटॅलिटी म्हणून कंपनी करता. एक सादे 2,217 रुपया लीज दिता एरिया 1192. मागीर KFCक दिता, डॉमिनोज दिता, अशे 19 आउटलेट्स दितात आनी तांकां भरमसाट पयशे कलेक्ट करता. हाजो अर्थ कितें स्पिकर सर की फाल्यां सिटी सायड डेव्हलपमेंट म्हणून जर जालो तांकां जर तें दिलें ते चण्याचे कोतार घेतले आनी भरमसाट पयशे करतले आनी इतले सगळे करून पसून गव्हर्मेंट तांकां रेवेन्यू हॉलिडे दिता 6 म्हयन्याची. सो डायरेक्ट स्पिकर सर हें दीस इज रेवेन्यू लॉस आनी हें म्हाका दिसता हें एक स्कॅम. तांकां तुमी जे आउट ऑफ लायन वचून जे तांकां आदार करता हेंच स्कॅम. स्पिकर सर मोपा पीडित शेतकरी संघर्श समिती म्हणून तांणी म्हाका सांगलां आनी तें म्हाका मेळिल्लें स्पिकर सर. ते मागतात की पयलीं आमकां उतर दिल्लें एक गव्हर्मेंट जॉब दितले म्हणून पर हावस इन मोपा कोणाकूच दिवंक ना. तो तांणी दिवचो. कॉम्पेन्सेशन दिवचें एट प्रॉपर मार्केट व्हॅल्यू तें दिवंक ना. लँड लुजर म्हणटा ते सर्टिफिकेट तरी दी म्हणटात ते की बाबा आपली जमीन गेल्या ते तरी सर्टिफिकेट दी. तें पसून तुमी सरकार दिवपाक तयार ना. सो स्पिकर सर ही परिस्थिती बिकट आहा आनी हें तुमी हँडल सारकें करनात. आमी आज मातशें बेगीन उलयल्ले आहा. सरकारान मात उत्तर एक पॉयंटेड आन्सरां दिवची. देव बरें करूं. Yes.